राहिले ऋषीचे ध्यान वरतू लागले थोर गर्दी कंप व्हायला गायचे स्वरूप धरुणी उभे ढाकणी ब्रह्मदेवाचे आक्रोशोनी हात फोडी बुडाली बुडाली म्हणत वजन सोसावे दैत्य भार पाप वर्तिले गांजिले गाई किशोर धर्म पूर्ण वर्त ऐसी पृथ्वी आग्रता जवळी आला जगत पृथ्वी म्हणे तू आता चिंता न करे येतो गौरक्ष पृथ्वी निधीशी विनवी मी ताशिनी दानवी त्या भरे अवघी रसातळे जाती तुम्हा जाणवी ब्रह्मध्यान भव म्हणे भूमी सकंठी नमन भूमी श्रीकृष्ण पुरविला आळवर भीमी प्रतिभोला पर्जन्य काळी गंगेचे पुर तैसीची ऋषीचे भार विधाची दासी सांगती विप्र पिढीले फार दैत्य त्यांनी एक म्हणती कंस गाजिले एक म्हणती काळे मन पिढी एक म्हणती जरा संदेश मोडले भौमासूर माजला एक म्हणती कन्या हरवणी भौमासूर केला घेऊ कापविले त्या दैत्यांनी ऐसे पाप अगणित वरती अवघा प्रजा येऊनी ब्रह्मदेवा पुरी करीती ऐसे आकांत ऐकुनी विस्मित झाला परममे अरे वा मज पाप पावविले कृपा विधी निर्मित जनकृपा तो मज आणविले विघ्न देवा समवेर सहस्रेने तोही आला न लागता वंदिले विष्णुपुत्री चरण आता जावे प्रीतीने सेवे तेव्हा ब्रह्म म्हणे सहस्रेने आता जावे क्षीरसागरा घराने सांगावया जगदोद्धार कार्य साधिलं समस्त देव ऋषी प्रजन सांगते घेऊन पुराणन तव त्या क्षीरसागरी जाऊन कैसे सुन करिता कैसा क्षीरसागरीचा महिमा करणे तय परमात्मा संकाधिक पुरुषोत्तमा सांगे कथा लक्षार्थ योजनेप्रमाणे तो पवडला जीवन नयन कोटी मदन वाळून मकावरून सांडी तो घनश्याम कमळ नयन तो मायाती तो शुद्ध चैतन्य तो पूर्ण ब्रह्म सनातन क्षीरसागरी पौड सर्व आनंदाचा सदन मिळून वर्तिले हरीचे वदन जेवढी प्रभा दैत्यमान परितीने सर्वदा तेथे प्रत्यक्ष लक्ष्मी रमण आदर्श बिंबू वस्तू विधिष्ठान मध्यानीचा सूर्य पूर्ण तैसा ऋषिकेशी दिसत मानवी भक्ताच्या या ध्यानी जो प्रगटे साक्षात येऊनी या लागे सागरीचे रूप नयनी कोणासही न ज्ञान सृष्टी जो पाहता तया जवळी असे भगवंत अभक्तासी न दिसे सत्य कोटी वर्ष शोधी असो आता त्या अवसरी क्षीरसागरीच्या ऐलती वृद्ध मुंजुळे करुणी निर्धारी सुरूवर उभे ठाक पुढे आधी परमपेशी इंद्रादी देव उभे पाहती जय जय कराच्या गुंबाटी करते झाले सुरूवर तेव्हा जय जय जयाजी नारायणा लक्ष्मी रमणा मनमो महाविष्णू मधुसूर सदना कैटभई केशवा जय जयाजी वैकुंठ विहारा शेषशाही विश्वंभरा पुराण पुरुषा जगद्वारा धावतरा देवे वृषभांचे नाकी व्यसनी घालुनी भवंडी अखंड धरणी तैसे तुझे स्वस्ते करुनी सकळ देव वर्ती जय जयाजी नारायणा पतित पावना जनार्दना भक्त मानस रंजना
कृपा पतित पावना तुबा अनंत नयने म्हणू रघुनाथा आम्हा पूर्णनाथा ऐसे बालुनी बरोबर तटस्थ पाहती नृप ते शिखर सागर क्षीरसागरा उठली अंतरिक्ष ध्वनी नाभे नाभे मानो घेऊन करील दृष्टाचा तुम्ही देव समग्र यादव होनी आणि कजे उपदेव सकळ त्याई गोकुळी व्हावे गोपाळ वत्स व्हावे सकळ मी पावना उद्धरे धर्म समोर सहस्र नयन अश्विन नऊ देव दोघे याई कृती उदरी अवतरुण दोन कुमार हरण करा बृहस्पतीने व्हावे द्रोण द्यावे पांडवाशी विद्या पत्नीने व्हावे दृष्टदुम्न पांचाळाचे निज फल माधवया आधी पार्वतीने व्हावे द्रौपदी लक्ष्मीनी रुक्मिणी त्रिशुद्धी व धर्म उदरी अवतारा बळीभद्र संकर्षण वसुदेव देवकी दोघे त्याच्या कोटी अवतरुण करील पावन तीन जन्मापर्यंत त्याही तप केले बहुत ते फळाले समान श्रुत होऊन तयाचा ऐसे अंतरिक्ष होत असे जो देव जय जयकार करो नमस्कार घातला धरणी आनंद मनी न समान ते शुद्ध देवास कैसे वाटे की सुखाचे सागर वाच्यात काशी ओढे मेघ जय काशीले की वातवाया हनुमंत आणि ते गिरी वानर सुखावले देखून तैसे देव रचिले की अयोध्येची आला रघुनाथ देखून आनंद तैसे देव समुद्र ब्रह्मानंद कोंद पैसा आनंद झाला सगळा देव पावले स्वस्थळा चिंतेचा दुष्काळ केला तो सोहळा तोडवा ऋषी म्हणे जन्मोजयास वसुदेव देवकीचे नाव कोण कुठचे राम कोण कोण्या पुढे म्हणे मुनीश्वर सुमंताचा मुखवरून त्या शूरसेनाचा कुमारू वसुदेव तोची वसुदेवाच्या जन्मकाळी देवदुंब वाजली निराळे म्हणून नाव ठेविले वसुदेव